धावत्या बसमध्ये जोरजोरात ओरडू लागली तरुणी, मांडीवर असं. मुंबईला येणाऱ्या बसमध्ये असा प्रकार. लोक हादरले, विश्वास बसेना झाला. मध्यरात्रीचा काळोख, रस्त्यावर फारशी वर्दळ नाही. बस आतून शांत. काही प्रवासी झोपेत, काही मोबाईलमध्ये गुंतलेले. चालक आपलं काम करत बस पुढे नेत होता. सगळं काही अगदी नेहमीसारखं सुरू होतं. आणि अचानक बसच्या आत एक किंकाळी घुमली. ती तरुणी जोरजोरात ओरडू लागली, इतकं मोठ्याने की झोपलेले सगळे प्रवासी दचकून उठले. कुणालाच काही कळेना नेमकं घडलं तरी काय. कुणाच्या तरी मांडीवर हात, कुणाचं तरी जवळ येणं. बसमध्ये गोंधळ उडाला. क्षणात वातावरण बदललं. शांततेचं सावट तुटलं आणि भीतीचं सावट पसरलं. कोणी विचारायच्या आतच बस थोडी मंदावली. चालक आरशातून मागे पाहू लागला. काही प्रवासी उभे राहिले. तरुणी थरथरत होती. तिच्या आवाजात भीती होती, घाबरले पण होतं. पण हे सगळं जेव्हा दिसत होतं त्यापेक्षा आत काहीतरी वेगळंच शिजत होतं. बस पुढे सरकत राहिली, पण आतलं वातावरण अधिकच अस्वस्थ झालं. काही वेळापूर्वी जे लोक शांत बसले होते ते आता एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. कोण कोण आहे? कोण कुठून चढलं? कोण कुठे बसला आहे? हे प्रश्न मनात फिरू लागले. तेवढ्यात बस रस्त्याच्या कडेला थांबवण्याचा इशारा झाला. क्षणभर सगळे हादरले. मध्यरात्र, ओसाड रस्ता, अंधार आणि बस थांबली. आत बसलेल्या काही जणांच्या हालचाली बदलल्या. ज्यांचा आतापर्यंत काहीही संबंध नव्हता ते अचानक आक्रमक झाले. हातात चाकू चमकू लागला. आवाज बदलले. आदेश दिले जाऊ लागले. कोणीही हलायचं नाही, कोणीही आवाज करायचं नाही. क्षणात सगळ्यांना समजलं, हा फक्त गोंधळ नव्हता, हा काहीतरी मोठा प्रकार होता. बाहेरून अचानक आणखी काही जण आले. जणू सिनेमात दाखवतात तसा पाठलाग करून बसभोवती गर्दी झाली. आत भीती, बाहेर अंधार. प्रवाशांना धमकावण्यात आलं. ड्रायव्हरला शांत बसायला सांगण्यात आलं. कोणाच्याही मदतीला कोणीही येणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलं. बसच्या आत ठेवलेला मुद्देमाल, सामान, मौल्यवान वस्तू एक एक करून काढण्यात येऊ लागल्या. कुणी रडू लागलं, कुणी डोळे मिटून बसलं, कुणी प्रार्थना करू लागलं. सगळं इतक्या वेगात घडत होतं की वेळेचं भानच राहिलं नाही. हा प्रकार किती वेळ चालला हे कुणालाच सांगता येणार नव्हतं. निघताना एक शेवटी धमकी दिली गेली, इथं थांबलात, मागे फिरलात तर जिवंत राहणार नाही. बस पुन्हा सुरू झाली. आत सन्नाटा. कोणाच्याही तोंडातून शब्द निघेना. थोड्या वेळाने कुठेतरी सुरक्षित ठिकाणी बस थांबली. तेव्हाचा प्रकार बाहेर आला आणि हळूहळू सगळ्यांना समजलं, ती किंकाळी, तो गोंधळ, तो धक्का, हे सगळं एका मोठ्या दरोड्याची सुरुवात होती. मध्यरात्री धावत्या बसमध्ये चाकूच्या धाकावर केलेला हा सिनेस्टाईल दरोडा, ज्यात कोट्यावधींचा मुद्देमाल लंपास झाला आणि एक संपूर्ण प्रवास भयावह आठवण म्हणून राहिला. आजही त्या बसमधील प्रवासी म्हणतात, तो प्रवास, तो आवाज, ती किंकाळी कधीच विसरता येणार नाही.